तर आज आपण नारळाच्या मतीनं जे पाणी पाहतात त्याच्या पाठीमाग काय वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ पाहू. हा दिसत आहे व्हिडिओ तुम्हाला. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेला असेल बऱ्याचशा वेळेला. हा जो व्हिडिओ आहे अशा पद्धतीनं पाणी दाखवलं जातं, पण हे अर्थार्थी या पाण्याचा नारळाचा काहीच संबंध नाही. तर याच्या पाठीमागं जी काही सायंटिफिक रिझन आहे, जो दिसायला लागलेला नारळ आहे, नारळ काय आहे, लंबवर्तुळाकार आहे. नारळ कसा आहे, आकार त्याचा पूर्ण गोल नाही, हा कसा आहे लंबवर्तुळाकार आहे. हे अशा पद्धतीने हे जे नारळ आहे लंबवर्तुळ इलिप्टिकल शेप आहे. आणि हे या कारणानं हे जे आतमधलं पाणी आहे हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, काय माहितीये तुम्हाला रूल, की हे सगळं पाणी जे आहे इकडे येत असतं. आपण असं चालायला लागला आणि ते थोडं जरी पुशअप झालं तरी पाणी पाठीमागल्या बाजूला येतं आणि ते नारळ आपोआप उभा राहायला जातो. आणि त्याच्यामुळे तिथं पाणी आहे असं म्हणणं चुकीचं ठरतं किंवा चुकीचंच आहे. आलं का लक्षामध्ये? तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलेले आहेत की जमिनीवरती अराउंड दी अर्थ सरफेस अबाउट 71% ऑफ वॉटर, आणि त्याच्यामुळं कुठंही बोर पाडलं तरी पाणी लागणार आहे. काही वेळेला आपण पाणी न दाखवता सुद्धा पाणी लागतं.